एव्हरीवन. टेरेसवरती ना खूप सुंदर असे झाडं आहेत. 4-5च आहेत, जास्त काही नाही. त्याच्यामध्ये पुदिना, ॲलोवेरा, ब्रह्मकमळ, तुळशी. बऱ्यापैकी ॲलोवेरा आणि तुळस ही आपली आयुर्वेदिकच आहे. त्यानंतरनं हे आळूची पानं देखील लावलेली आहेत मम्मीनी. तिला आवडतं असं थोडंफार थोडं थोडं लावण्यासाठी. मग त्याला मी पाणी घातलं, कारण मी टेरेसवर आले होते. बरेच दिवस झालं टेरेस बघितलं नव्हतं, म्हणून मग टेरेसवर आले. आणि त्यानंतरनं मम्मी अशी कपडे सुकत घालत होती. तिने धुवून आली होती, तर ती सुकत घालत होती. आणि हे आहे आमचं धान्याचं कोठार म्हणतात ना, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपले घरात असलेले धान्य, गहू, ज्वारी जे काय आहे ते साठवून ठेवतो. तर ते बघितलं. आणि त्यानंतर आम्ही जरा बाहेर गेलो होतो. बाहेर म्हणजे असं जास्त काही फार काम नव्हतं. टेलरकडे जायचं होतं आम्हाला, कारण ब्लाऊज स्टिच करायला दिला होता. तर त्याच्यामध्ये आम्हाला लेस वगैरे ज्या आहेत थोडं चेंज करायचं होतं. तर ते बघितलं कोणतं लावायचं आहे ते. एक आवडली आम्हाला, तर ती त्यांच्याकडनं आम्ही स्टिच करून घेतली. म्हणजे त्यांना सांगितलं आणि त्यानंतरनं मग ते घेतलं. तिथून मग आम्ही एका ग्रोसरी स्टोअरवरती गेलो होतो. तिथे आम्हाला घ्यायचे होते पीनट आणि जॅगरी, कारण आम्हाला बनवायचे होते शेंगदाण्याचे लाडू, म्हणजे पीनटचे लड्डू. ते घेतलं. घरी आलो होतं, माझी आत्या आली होती. तिने भाजी आणलेली आणि त्याचबरोबर हे मक्याचे कणस म्हणजे स्वीट कॉर्न आणले होते. तर माझी मम्मा स्वीट कॉर्न सोलत होती आणि माझी आत्तू आहे, तर ती भाजी निसत होती, म्हणजे भाजी निवडत होती. आणि त्या दोघींनीही ते केलं. आणि नंतर मग मम्मानी सुंदर असं कणीस जे आहे ते तव्यावरती रोस्ट करून दिलं. त्याच्यामध्ये जास्त काही तामझाम नसतं, जस्ट ओन्ली सॉल्ट आणि थोडंफार पाणी वगैरे टाकून आपण ते मिक्स करून असं छान लागतं खूप. तुम्ही कोणी खात असाल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे आवडतं का. त्यानंतर इव्हिनिंगला बाहेर गेलो तर आमच्या इथे हे असं पपईचं झाड आहे. त्याला खूप अशा पपई लागल्या होत्या, पण त्या सगळ्या कच्च्या होत्या. पण खूप सुंदर झाड दिसत होतं, कारण मोस्ट ऑफ तर झाडांना पपई ठेवत नाहीत लोक. त्यानंतरनं घरी आलो तर मम्मी पप्पांनी ग्रोसरी घेऊन आले होते. मार्केटला गेले होते ते, सॉरी मॉलला गेले होते, तर त्यांनी ग्रोसरी आणली. आता आपण कितीही जबाबदारीने घेत असेल किंवा कितीही करत असेल, तरी माहेरामध्ये म्हणजेच आईवडिलांनी आणलेल्या गोष्टींमध्ये जो इंटरेस्ट असतो ना, तो खरंच खूप म्हणजे खूप वेगळा असतो. त्याचं कंपॅरिझन आपण कुठल्याच गोष्टीशी नाही करू शकत. मग पप्पा तरीही म्हटले की जे काही आणलेलं आहे ते लिस्ट चेक करून बघ की सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत का, कोणतं राहिले का. आणि हे लोणचं जे की नवीन आलं होतं स्टॉक तिथे, तर त्यांनी टेस्ट कशी आहे ते बघण्यासाठी घेऊन आले होते. नंतर ना आम्ही बाहेर गेलो, म्हणजे एक 5च्या सुमारास गेलो होतो, कारण माझी आत्तू आली होती. तर तिला आहे ना गिफ्ट बघायचे होते. तिला द्यायचं होतं, एक कुठंतरी ती इव्हेंटला जाणार होती, तर तिला गिफ्ट बघायचे होते. मग त्यासाठी आम्ही गिफ्ट शॉपमध्ये गेलो. तिथे आम्ही क्रॉकरी सेट्स वगैरे बघितले. आम्हाला एवढं काही आवडलं नाही तिथलं, कारण खूप कॉमन होतं, असं युनिक असं काहीच नाही भेटलं आम्हाला तिथे, त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. त्यानंतर आम्ही गेलो होतो एका कपड्याच्या शॉपमध्ये, कारण तिथे आम्हाला घ्यायचं होते स्कार्फ घ्यायचा होता. आणि तिथे मला 2-3 ड्रेस आवडले, पण ड्रेस खूप झालेले, त्यामुळं मी काय त्याची शॉपिंग केली नाही. स्टोल घेतली आणि मग ड्रेस वगैरे पण बघितले. 2-3 आवडले होते, पण ते साईज नव्हती त्याच्यामध्ये माझी, त्यामुळे मग फक्त स्टोल घेतली आणि निघालो घरी. तोपर्यंत रात्र झाली होती, म्हणजे 6:30-7 वाजले होते, 7:30च्या आसपास. मग टेरेसवरती आले. जे कपडे धुतले होते सकाळी ते काढले, कारण मला वेळ नव्हता. मम्मी स्वयंपाक करत होती. बाळाचे कपडे भरपूर होते, तर म्हटलं मीच जाऊन काढते, कारण की बाळाचे कपडे सेपरेट ठेवावे लागतात, सगळ्यात मिक्सअप नाही करत मी. मग ते केलं आणि मग नंतर ना सगळ्यात इम्पॉर्टंट काम होतं माझ्या बहिणीचं, ते की मला तिला टेरेस स्वच्छ करायचं होतं, साफ करायचं होतं. आणि माझं काम होतं तिला टॉर्च दाखवणं, म्हणजे लाईट आहे पण रात्र असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी नाही ना, म्हणून त्यामुळं तिला स्वच्छ करण्यासाठी मी हेल्प करत होती, टॉर्च दाखवत होती. आणि तिने झाडून वगैरे काढून घेतलं. झाडून वगैरे झाल्यानंतर मग पाणी लावलं होतं आम्ही, मोटर लावलेली, तर ते धुवून वगैरे घ्यायचं होतं. मग तिला पाणी वगैरे देऊ लागत होती मी. दुसरं काय फार असं माहेरात काम करत नाही, कारण की माहेरामध्ये आलं की फक्त आणि फक्त आराम म्हणजे आरामच असतो. ती एन्जॉयमेंट खूप वेगळी असते. त्यामुळं
मी जास्त काही करत नाही, पण तिला थोडी हेल्प करत होती, दुसरं काही नाही. तिने सगळं केलं आणि असा दिवसाचा शेवट केला. खूप कंटाळा आला होता. मम्मीनी खूप सुंदर असं जेवण बनवलं आणि मग आम्ही मस्त असं जेवण केलं, सगळं टेरेस वगैरे स्वच्छ करून. आणि टेरेसचा जो लुक आहे तो खरंच आता रोड साईड असल्यामुळे ना टेरेसवरती खूप धूळ येते, तसंच गाड्यांच्या वगैरे म्हणजे जे असतं ते. आणि नंतरनं मग आम्ही धुवून वगैरे घेतल्यानंतरनं खूप चकाचक असा क्लीन झाला होता. खूप छान वाटलं बरेच दिवसातून स्वच्छ केल्यानंतरनं. आणि भेटूयात मग आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.